बस बस. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण आज परत नंदाने गावात आलेलो आहे. आता आपण मागच्या आठवड्याला एक व्हिडिओ बनवलेला होता रामेश्वर भाऊ यांचा मशीनचा. तर ते व्हिडिओ पाहून मित्रांनो शनी मांडळहून शेतकरी आलेले आहे म्हशी घेण्यासाठी. तर त्यांचा व्यवहार वगैरे झालेला आहे सकाळमध्ये. आता ते मशीन घेऊन जात आहे मित्रांनो. गाडी तिकडे लावलेली आहे बघू शकता तुम्ही. तर आपण त्यांना विचारणार आहे व्यवहार कसा झालेला आहे, किती रुपयाला झालेला आहे. तर या भाऊंनी म्हशी वगैरे घेतलेली आहे मित्रांनो. भाऊ आपलं नाव काय आहे? पाटील. बरोबर. गाव आपलं शनी मांडळ का? किती झाला भाऊ व्यवहार हा? 2,54,000 व्यवहार झालेला आहे. तर मित्रांनो जोड्याचा व्यवहार या एक मोरा इकडची आणि 2 लाख रुपयाला व्यवहार झालेला आहे. 2,54,000 रुपये. तर व्हिडिओ कोण आले का तुम्ही? एका दिवस अगोदर आले होते का तुम्ही दूध पाहायला इथं? एक दिवस अगोदर आले होते. दूध किती देत होते म्हशी? 7 देत होती. तर मित्रांनो अगोदर त्यांना एक दिवस अगोदर आलेले दूध वगैरे त्यांनी इथं पाहिलेलं आहे किती म्हशी देत आहे. तरच मग म्हशी ते घेण्यासाठी इथं आलेले आहे मित्रांनो. व्यवहार वगैरे झालेला आहे. तर व्यवहार वगैरे कसा वाटला भाऊंचा? भारी का? आणि भारी तर म्हशी पण आहे मित्रांनो. आणि 2,54,000 जोडा गेलेला आहे. बरं. काका आपलं नाव काय? राजू श्रीराम पाटील. तर मित्रांनो हे आपलं सोंगीर गावातील हे पण यांचा पण दुधाचा व्यवहार आपला व्यवसाय आहे. मोहन भाऊ आपण कुठले हो? पिंपरखेडा. बरं. गाडी तुमची गाडी आहे का? जर गाडी लागते तर आपण यांचीच लावतो. बरोबर असं आहे का? एकदम विश्वासूनुसार एकदम चांगला आहे. बरं सोडा म्हशी जाऊ त्या मग चालू राहा. गाडी. तर मित्रांनो आपण मागच्या आठवड्याला तुम्हाला या सर्व म्हशी दाखवल्या होत्या 4-5 म्हशी. याच्यामधून या 2 म्हशींचा या जोड्याचा व्यवहार वगैरे झालेला आहे. 2,54,000 व्यवहार झालेला आहे मित्रांनो. 7-7.5 लिटर दुधाच्या म्हशी एका टायमाला. दोघा टायमाला 15 लिटर दुधाच्या म्हशी मित्रांनो. म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही. हे बाकी का? आणि जर कोणा शेतकरी जर अजून म्हशी घ्यायची असतील मित्रांनो या 2 म्हशी बाकी. हिला किती दूध चालू आहे आता? हिला 12 लिटर दूध चालू आहे का? 1.35 ला मागणी झाली. 1.35 ला मागणी झालेली आहे का? बरं. तर मित्रांनो हिला आता 12 लिटर दूध चालू आहे. आपण त्यांना अगोदर विचारलं होतं तरी एका टायमाला 7-8 लिटरची म्हशी ही का? बरोबर. तर मित्रांनो हिला 75 ला मागताय. हिला 9 लिटर दूध आहे. म्हशींना धुतलेलं नाही. आणि ही जी म्हैस आहे मित्रांनो एका टायमाला 7-8 लिटरची म्हशी आहे. फक्त 12 दिवस झालेले जणायला. जात वगैरे बघू शकता तुम्ही. एक जातीवर आणि ती साईटवर एक माणसाला एक अंदाज लागून जातो मित्रांनो का म्हशी दूध किती काढू शकते. जर कोणाला आता या राहिलेल्या 2 म्हशी मित्रांनो परत त्या म्हशी आणणारे जर कोणाला मुरा जाफराबादी म्हशी घ्यायच्या असतील तर रामेश्वर भाऊंचा नंबर तुम्हाला आज पण आपण व्हिडिओमध्ये देतोय. जर कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता. तर मित्रांनो या म्हशी शनी मांडळ या गावी जात आहे मित्रांनो. तर नंदानेपासून 55 किलोमीटर अंतर आहे आणि नंदुरबार जवळ आहे मित्रांनो. हे नंदुरबार शनी मांडळपासून फक्त 20 किलोमीटर अंतर आहे. तर त्या गावी जात आहे मित्रांनो. आपले व्हिडिओ पाहूनच आलेले आहे ते. जर कोणाला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील तर रामेश्वर भाऊंचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे. मोरा जाफराबादी जातीचे त्यांच्याकडं म्हशी वगैरे पाहायला भेटणार. एका टायमाला 7-7.5 लिटर या दूध देत आहे मित्रांनो. आता 15-16 लिटरच्या म्हशी होत्या या दिवसाला एक म्हैस. तर जे शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्यांनी जोडा घेतलेला आहे मित्रांनो. 2 म्हशी घेतलेल्या आहे 2,54,000 मध्ये. जर कोणाला अशा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील खात्रीशीर तर यांनी तर जागेवर येऊन दूध वगैरे चेक केलेलं आहे मित्रांनो अगोदर म्हशींचं. तेव्हा त्यांनी ते म्हशी घेतलेले आहे. जर कोणाला म्हशी घ्यायच्या असतील तर रामेश्वर भाऊंचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि जर कोणाला तुमच्या गोट्याचा पण जर व्हिडिओ बनायचा असेल मशीनचा खरेदी विक्रीचा तर माझा नंबर पण तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर मला पण संपर्क करू शकता तुम्ही.
सोडून दादा हे टाक पडून नको बांधा बरं नाही का सोडून हा यार पागडा बिडा नेमत काय तू काहीच ताण नाही हो बैठे दाबावले पाहिजे रे दावा नित्या फक्त नाही तिला थोडी आकड बांधल्या बरं आणि लंबी बांधल्या लंबी गेले पैसे असे आपण जशी आकुडी झाली तुम्हाला पैसे कोण बांधा आमचं काय समजत नाही तर मित्रांनो म्हशी चालल्या या 2 सोपांना व्यवहार झालेला आहे. इथं जागेवर त्यांनी दूध वगैरे चेक केलेलं आहे.